तुम्ही कधी विचार केलाय का, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एकाच देहात कसे प्रकट झाले? त्यामागे होती एका पतिव्रतेची निस्वार्थ भक्ती, अनसूया माता. एकदा देवर्षी नारद मुनींनी देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्यापुढे अनसूया मातेच्या पतिव्रताची, तिच्या शुद्ध भक्तीची स्तुती केली. हे ऐकून देवींना कुतूहल वाटलं. खरंच इतकी महान आहे का ही पतिव्रता? त्या तिघींनी एक कठोर निर्णय घेतला. आपापल्या पतींना ब्रह्मा, विष्णू आणि महेश पृथ्वीवर पाठवलं परीक्षेसाठी. तीनही देव ऋषीमुनींच्या वेशात अत्री ऋषींच्या आश्रमात आले आणि अनसूया मातेकडे भिक्षा मागितली. पण भिक्षा मागताना त्यांनी अशी अट घातली की तू आम्हाला वस्त्रहीन अवस्थेत भिक्षा द्यावी. तो क्षण अनसूया मातेच्या हृदयावर वज्राघातासारखा होता. एका बाजूला पतिव्रता धर्म, दुसऱ्या बाजूला अतिथी धर्म. डोळ्यात अश्रू, हृदयात घालमेल आणि ओठांवर एकच स्मरण, हे अत्री ऋषी, माझ्या पतिदेवा, मला मार्ग दाखवा. त्या क्षणी तिच्या तपश्चर्येचं तेज प्रकट झालं. तीनही देव क्षणात 3 निरागस बाळांमध्ये रूपांतरित झाले. आईचं हृदय पिघळलं. अनसूया मातेने त्यांना दिगंबर अवस्थित स्तनपान दिलं, मायेने पाळण्यात झोपवलं. थोड्याच वेळात अत्री ऋषी आश्रमात परतले. दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण त्यांनी ओळखलं होतं, ही सामान्य बाळं नव्हती, हे स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि महेश होते. त्या रात्री तीनही देवांनी आपापल्या मूळ रूपात दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तेव्हा अत्री ऋषी आणि अनसूया माता नम्रतेने म्हणाले, हे प्रभू, ही तीनही बाळं आमच्या आश्रमात आमच्या पुत्र रूपातच राहू द्या. देव प्रसन्न झाले. तीनही देवांचं तेज एकत्र आलं आणि त्या दिव्य क्षणी त्रिगुणात्मक त्रिमूर्ती भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. पतिव्रताची शक्ती, मातेची माया आणि देवांची लीला, याचं नाव आहे श्री